हॅलो स्टुडंट्स, D2 इलेक्ट्रिकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे जो की रिलेटेड असणार आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर. याआधी आपण 3 फेज इंडक्शन मोटरचे सगळे महत्त्वाचे MCQ बघितले. आजच्या क्लासमध्ये आपण सिंगल फेज इंडक्शन मोटरचे महत्त्वाचे टॉपिक बघणार आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे की स्प्लिट फेज इंडक्शन मोटरची मेन वाइंडिंग कशी असते. तर आपण थोडं बघून घेऊ. या ठिकाणी सिंगल फेज इंडक्शन मोटर यामध्ये 2 वाइंडिंग असतात. एक असते मेन वाइंडिंग आणि दुसरी असते स्टार्टिंग वाइंडिंग, जसे या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्या दोन्ही वाइंडिंग एकमेकाच्या पॅरललमध्ये जोडलेले असतात. तर कशा पद्धतीने जोडलेले असतात ते आपण बघून घेऊ. पण या ठिकाणाहून एक फेज दिला तर या ठिकाणी एक वाइंडिंग असेल, ठीक आहे. मग त्याच्या पॅरलमध्ये या ठिकाणी एक वाइंडिंग असेल, ठीक आहे. आणि हे दोन्ही वाइंडिंग एकमेकाच्या पॅरलमध्ये. मग इंडक्शन मोटरच्या टाईपनुसार कुठल्या मोटरमध्ये इथे कॅपॅसिटर लागलेला असेल, कुठे सेंट्रिफ्युगल स्विच लागलेला असेल. तर प्रत्येक मोटरच्या टाईपनुसार, तर प्रत्येक सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या टाईपनुसार या ठिकाणी कुठे कॅपॅसिटर लागलेलं असेल, कुठे सेंट्रिफ्युगल स्विच लागलेलं असेल, ते इंडक्शन मोटरच्या प्रकारानुसार. तर या ठिकाणून आपण फेज देणार आणि या ठिकाणी न्यूट्रल देणार, ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 वाइंडिंग असते आणि एक असतो रोटर, ठीक आहे. आणि हा रोटर स्क्विरल केज टाईपचा असतो, जसा 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये आपण बघितलं होतं. तर त्याचप्रमाणे सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये सुद्धा जो रोटर असतो तो स्क्विरल केज टाईपचा असतो. तर आता या ठिकाणी एक वाइंडिंग आहे, ही स्टार्टिंग वाइंडिंग आहे आणि एक आहे मेन वाइंडिंग. आता ह्या दोन्ही वाइंडिंग एकमेकाच्या पॅरलमध्ये असतात. या ठिकाणी आपण डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. तर स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स कसा असायला पाहिजे, मेन वाइंडिंगचा रेजिस्टन्स कसा असायला पाहिजे, तर हे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारलेले दिसून येतात. तर स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स या ठिकाणी नोट करून ठेवायचं की स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स नेहमी जास्त असतो आणि त्याचा जो रिॲक्टन्स आहे तो कमी असतो. त्याचप्रमाणे मेन वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा स्टार्टिंग वाइंडिंगच्या तुलनेत कमी असतो आणि त्याचा जो रिॲक्टन्स आहे तो कसा असतो, जास्त असतो. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. आता या स्टार्टिंग वाइंडिंगलाच ऑक्झिलरी वाइंडिंग असे सुद्धा म्हणतात किंवा टेम्पररी वाइंडिंग असे सुद्धा म्हणतात. त्याचप्रमाणे जी ही मेन वाइंडिंग आहे या मेन वाइंडिंगला परमनंट वाइंडिंग असे सुद्धा म्हणतात किंवा रनिंग वाइंडिंग असे सुद्धा म्हणतात. म्हणजे स्टार्टिंग वाइंडिंगला ऑक्झिलरी वाइंडिंग किंवा टेम्पररी वाइंडिंग आणि मेन वाइंडिंगला परमनंट वाइंडिंग किंवा रनिंग वाइंडिंग असे सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले असतात. या ठिकाणी दोन्ही प्रश्न विचारलेले होते. मेन वाइंडिंगचा रेजिस्टन्स कसा असतो, तर मेन वाइंडिंगचा रेजिस्टन्स आपण आत्ताच बघितलं की रेजिस्टन्स कमी असतो आणि रिॲक्टन्स जास्त असतो. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 विचारलेला होता की स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स कसा असतो. तर स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स आपण आत्ताच बघितलं की स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त असतो मेन वाइंडिंगच्या तुलनेत. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी. रेजिस्टन्स जास्त असतो आणि रिॲक्टन्स कमी असतो. प्रश्न क्रमांक 3 की स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये सेंट्रिफ्युगल स्विचची जोडणी कशी केली असते. तर आपण आत्ताच बघितलं होतं, डायग्राम बघितलं होतं. डायग्रामच्या माध्यमातून बघितलं तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहते. तर पुन्हा एकदा आपण डायग्राम काढून घेऊ. हा फेज दिलेला आहे आपण. याच्यामध्ये 2 वाइंडिंग असतात. एक असते मेन वाइंडिंग आणि दुसरी असते स्टार्टिंग वाइंडिंग. तर कधी या ठिकाणी सेंट्रिफ्युगल स्विच जोडतात, कधी कॅपॅसिटर जोडतात. तर या ठिकाणी आपण सेंट्रिफ्युगल स्विच दाखवू. हा सेंट्रिफ्युगल स्विच आहे आणि या ठिकाणी जोडलेला असतो रोटर. आणि सिंगल फेज इंडक्शन मोटरचा रोटर हा स्क्विरल केज टाईपचा असतो. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी जी जोडलेली आहे ते आहे मेन वाइंडिंग. मेन वाइंडिंगचा रेजिस्टन्स नेहमी कसा असतो तर कमी असतो. आणि या ठिकाणी जी वाइंडिंग जोडलेली आहे ती आहे स्टार्टिंग वाइंडिंग. आणि स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स कसा असतो, जास्त असतो मेन वाइंडिंगच्या तुलनेत. याचा रिॲक्टन्स जो आहे तो कमी असतो. तर या ठिकाणी जो जोडलेला आहे हा आहे सेंट्रिफ्युगल स्विच. तर आपला प्रश्न जो होता की स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये सेंट्रिफ्युगल स्विचची जोडणी कशी असते. तर या ठिकाणी ऑप्शन दिले होते. मेन वाइंडिंगच्या सिरीजमध्ये असते का, तर नाही. त्याच्यानंतर स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये असते का, तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. दोन्ही वाइंडिंगच्या सिरीजमध्ये असते का, तर नाही. स्टार्टिंग वाइंडिंगच्या पॅरलमध्ये असते का, तर ऑप्शन नंबर डी सुद्धा चुकीचा आहे. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी. ही स्टार्टिंग वाइंडिंग जी आहे, ही जी स्टार्टिंग वाइंडिंग आहे याच्या सिरीजमध्ये सेंट्रिफ्युगल स्विच जोडलेला असतो. आणि सेंट्रिफ्युगल स्विचचं काम काय आहे, तर जेव्हा मोटर स्टार्ट होते, कारण सिंगल फेज इंडक्शन मोटर हे सेल्फ स्टार्ट नसते. हा सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. इंडक्शन मोटरला सेल्फ स्टार्ट करण्यासाठी या मोटरला
दोन वाइंडिंग एकमेकाच्या 90 डिग्रीमध्ये लावलेले असतात. दोन वाइंडिंग कुठल्या? एक असते मेन वाइंडिंग आणि दुसरी असते स्टार्टिंग वाइंडिंग. ह्या दोन्ही वाइंडिंग एकमेकाच्या कशा असतात? 90 डिग्री इलेक्ट्रिकली कनेक्टेड असतात. सेंट्रिफ्युगल स्विचचं काम काय आहे? तर जेव्हा रोटर फिरू लागेल तर रोटरची स्पीड 70 ते 80% आल्यानंतर हा सेंट्रिफ्युगल स्विच जो आहे या सर्किटमधून ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यामुळे रनिंग कंडिशनमध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये फक्त एकच वाइंडिंग काम करेल. तर ती कुठली वाइंडिंग काम करेल? तर ती असेल मेन वाइंडिंग. स्टार्टिंग वाइंडिंग जे आहे ते सर्किटमधून निघून जाईल. ठीक आहे. तर यामध्ये जो प्रश्न विचारलेला होता की स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये सेंट्रिफ्युगल स्विचची जोडणी कशी केलेली असते? तर स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये. तर प्रश्न क्रमांक 4, सिंगल फेज कॅपॅसिटर मोटरमध्ये कॅपॅसिटर कुठे जोडलेले जाते? तर स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये. स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये सेंट्रिफ्युगल स्विचसुद्धा असते. स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कॅपॅसिटरसुद्धा जोडलेले असते. प्रश्न क्रमांक 5, कॅपॅसिटर मोटरमध्ये कॅपॅसिटर जोडल्यामुळे काय होते? तर कॅपॅसिटर मोटरमध्ये कॅपॅसिटर जोडल्यामुळे मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा वाढतो. प्रश्न क्रमांक 6, सिंगल फेज कॅपॅसिटर मोटरचा कॅपॅसिटर शॉर्ट झाला तर मोटरवर काय परिणाम होईल? तर मोटर फिरणार नाही. मोटरचा कॅपॅसिटर शॉर्ट झाला तर मोटर फिरणार नाही. प्रश्न क्रमांक 7, कॅपॅसिटर मोटरचा उपयोग साधारणपणे फॅनसाठी का केला जातो? तर मोटरची फुल लोडवर कार्यक्षमता जास्त असते, स्टार्टिंग टॉर्क चांगला असतो, रनिंग टॉर्क कमी असतो. म्हणजे याचा आन्सर येईल वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आहे कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटरमध्ये कोणत्या प्रकारचा कॅपॅसिटर वापरलेला असतो? तर कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटरमध्ये पेपर स्पेड ऑइल फिल टाईप कॅपॅसिटर वापरलेला असतो. प्रश्न क्रमांक 9, सिलिंग फॅनच्या कॅपॅसिटर मोटरमध्ये स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडलेल्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती असते? हे प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे याचा आन्सर. तर याचा आन्सर येईल 2 मायक्रोफॅरेड किंवा 2.5 म्हणजे 2.5 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर आपण सिलिंग फॅनसाठी वापरत असतो. हे प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 आहे कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटरमध्ये सेंट्रिफ्युगल स्विच कायमपणे शॉर्ट सर्किट झाला तर काय होईल? तर कॅपॅसिटरचे ब्रेकडाऊन होईल. कारण कॅपॅसिटर सेंट्रिफ्युगल स्विच जर ओपन झाला नाही तर दोन्ही वाइंडिंग सर्किटमध्ये राहील. मेन वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग दोन्ही वाइंडिंग सर्किटमध्ये असल्यामुळे कॅपॅसिटरचे ब्रेकडाऊन होईल. प्रश्न क्रमांक 9, कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटरचा उपयोग साधारणपणे एअर कंडिशनच्या कॉम्प्रेसरसाठी का केला जातो? तर याचा आन्सर आहे मोटरचा स्टार्टिंग टॉर्क व रनिंग टॉर्क कमी असतो म्हणून. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 आहे सिंगल फेज कॅपॅसिटर मोटरची फिरण्याची दिशा कशी बदलतात? तर याचा आन्सर आहे स्टार्टिंग किंवा मेन वाइंडिंग यापैकी एकाच वेळी फक्त एकाच वाइंडिंगची जोडणी उलट करून. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 13, स्प्लिट फेज मोटरचा टॉर्क कसा असतो? आन्सर आहे मेन वाइंडिंग व स्टार्टिंग वाइंडिंगच्या करंटच्या कॉस थीटाच्या समप्रमाणात. प्रश्न क्रमांक 14, सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट मोटरमध्ये कॅपॅसिटर काढून एखादा इंडक्टर जोडून सप्लाय दिल्यास काय होईल? तर याचा आन्सर येईल मोटर चालू होईल, फिरेल पण लोड घेणार नाही. हे याच्यामध्ये एक्स्ट्राचं ॲड करायचं होतं. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी की मोटर चालू होईल, फिरेल पण कुठलाही लोड घेणार नाही. प्रश्न क्रमांक 15, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरचा लोडवर पॉवर फॅक्टर किती असतो? तर कुठल्याही इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर हा नेहमी लॅगिंग असतो. आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं. तर याच्यामध्ये लीड आहे, या ठिकाणी लीड आहे म्हणजे हे आन्सर येणार नाही. युनिटी असतो का? नसतो. तर याचा आन्सर एकच आहे 0.8 लॅगिंग असतो. प्रश्न क्रमांक 16, कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटर प्राथमिक कोणत्या स्वरूपाची मोटर असते? तर आपण आत्ताच बघितलं त्याला की सिंगल फेज मोटर हे सेल्फ स्टार्ट नसते. सेल्फ स्टार्ट करण्यासाठी त्याला 2 फेज देतात. तर 2 फेजमध्ये कन्वर्ट करावं लागतं. तर त्याच्यामुळे त्या मोटरला 2 फेज इंडक्शन मोटर असे सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 17, सिंगल फेज मोटरमध्ये स्टार्टिंग किंवा ऑक्झिलरी वाइंडिंग कोठे असते? तर ते कुठे असते? स्टेटरमध्ये, रोटरमध्ये नसते. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या मोटरची सर्वात उच्च स्टार्टिंग टॉर्क असते? तर ते असते युनिव्हर्सल मोटर. आणि युनिव्हर्सल मोटरला सिरीज मोटर असे सुद्धा म्हणतात कारण दोघांचेही कन्स्ट्रक्शन जवळपास सारखं असते. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 आहे खालीलपैकी कोणती मोटर सर्वात स्वस्त आहे? तर याचा आन्सर आहे कॅपॅसिटर स्टार्ट मोटर ही सगळ्यात स्वस्त आहे दिलेल्या मोटरच्या तुलनेत. प्रश्न क्रमांक 20, एखादी सिंगल फेज इंडक्शन मोटर कमी स्पीड देत असेल तर त्याचे कोणते कारण असू शकते? तर त्याचं
कारण असू शकते की सप्लाय व्होल्टेज कमी मिळत असेल, फ्रिक्वेन्सी कमी असेल किंवा ओव्हरलोडवर चालू केली असेल. तर याचा आन्सर येईल वरील सर्व, ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 21, कॅपॅसिटर रन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा फुल लोड टॉर्कपेक्षा किती असतो? तर फुल लोड टॉर्कपेक्षा अर्धा असतो, ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 22 आहे की सिंगल फेज स्प्लिट फेज प्रकारची मोटर चालू केल्यानंतर जर स्टार्टिंग वाइंडिंगमधून वेगळी झाली नाही तर काय होईल? तर मोटर जास्त करंट घेईल, गरम होईल आणि जळण्याची शक्यता असेल. प्रश्न क्रमांक 23, शेडेड पोल मोटरमध्ये शेडेड कॉईल का वापरली जाते? तर शेडेड पोल मोटरमध्ये शेडेड कॉईल वापरण्याचे कारण म्हणजे त्याच्यामध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करण्याचं काम शेडेड कॉईल करते. म्हणजे फिरते चुंबकीय क्षेत्र तयार करणे हे शेडेड कॉईलचं काम असतं. प्रश्न क्रमांक 24 आहे शेडेड पोल मोटरची दिशा कशी असते? तर मेन फील्ड पोलकडून शेडेड पोलकडे. प्रश्न क्रमांक 25, शेडेड पोल मोटरचे तोटे कोणते आहेत? तर याचा स्टार्टिंग टॉर्क कमी आहे, कार्यक्षमता कमी आहे, पॉवर फॅक्टर कमी आहे. म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 26, शेडेड पोल मोटरची फिरण्याची दिशा कशी बदलता येईल? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन नंबर सी, स्टेटर योक काढून पुन्हा उलट दिशेने बसवून घ्यावा, त्यामुळे स्टेटर पोल मोटरची फिरण्याची दिशा बदलेल. प्रश्न क्रमांक 27, सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये कोणती मोटर उच्च स्पीड व उच्च स्टार्टिंग टॉर्क देणारी आहे? आपण आत्ताच बघितलं होतं, तर ते आहे युनिव्हर्सल मोटर. प्रश्न क्रमांक 28, सिंगल फेज युनिव्हर्सल मोटर कोणत्या सप्लायवर जोडता येते? जशा कुठल्याही मोटर आहे, DC मोटर DC सप्लायवरच जोडतो, AC मोटर AC सप्लायवरच जोडतो. तर सिंगल फेज युनिव्हर्सल मोटर जे आहे ते AC किंवा DC दोन्ही सप्लायवर जोडतो आणि ते व्यवस्थितपणे कामसुद्धा करते. प्रश्न क्रमांक 29, पिस्टल कॉईल ड्रिलिंग मशीनसाठी कोणती मोटर वापरतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, युनिव्हर्सल मोटर. प्रश्न क्रमांक 30, टेप रेकॉर्डमध्ये कोणती मोटर वापरतात? तर टेप रेकॉर्डमध्ये हिस्टेरिसिस मोटर वापरतात. महत्त्वाचा प्रश्न आहे, ॲप्लिकेशनच्या रिलेटेड हे प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 31, युनिव्हर्सल मोटरची स्पीड व लोड यांचा संबंध कसा असतो? नो लोडवर सिंक्रोनस स्पीडपेक्षा थोडीशी जास्त स्पीड देते आणि लोड वाढल्यास स्पीड कमी होते. म्हणजे याचा आन्सर येईल वरील अ आणि ब. प्रश्न क्रमांक 32, युनिव्हर्सल मोटर जेव्हा नो लोडवर चालू करायचा प्रसंग येते अशावेळी मोटरची स्पीड कशी नियंत्रित करता येईल? तर याचे ऑप्शन दिलेले आहे. तर याचा ऑप्शन येईल गिअर किंवा कपलिंग प्रत्यक्ष जोडून. प्रश्न क्रमांक 33, AC सिंगल फेज मोटरमध्ये कोणत्या मोटरीचा पॉवर फॅक्टर उच्च असतो? तर याचा आन्सर आहे रिपल्शन मोटरचा. प्रश्न क्रमांक 34, रिपल्शन मोटरचे अंगी खालील कोणते गुणधर्म आहे? तर रिपल्शन मोटरचा लोडच्या प्रमाणात वेग बदलतो, स्टार्टिंग टॉर्क चांगला असतो, ब्रशेसवर स्पार्किंगची शक्यता असते. म्हणजे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 35 आणि शेवटचा प्रश्न, रिपल्शन मोटरचा उपयोग विशेषतः कुठे केला जातो? तर रिपल्शन मोटरचा उपयोग विशेषतः ट्रॅक्शन वर्कसाठी केला जातो. तर हे आपले सिंगल फेज इंडक्शन मोटरचे महत्त्वाचे MCQ होते आणि अशाच टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. तर यानंतर आपण सिंक्रोनस मोटरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बघणार आहे. तर आजच्या क्लाससाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस. सी यू नेक्स्ट टाईम.